स्वरस्वामिनी आशा भोसले काळाच्या पडद्याआड आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार तर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार. आशाताईंच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त. पंतप्रधान मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींसह राज ठाकरेंकडून आदरांजली. बारामतीमध्ये भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भाऊक अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा. 23 तारखेला घड्याळाचं बटण दाबून विजयी करा, सुनेत्रा पवारांचं बारामतीकरांना आवाहन. खरात प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीची तिसऱ्यांदा जागा बदलली. एसआयटीचा मुक्काम महाराष्ट्र पोलीस अकादमीतून आता विशेष गुन्हे तपासणी प्रशिक्षण केंद्रामध्ये असणार. बंधू अशोक खराची तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार. दुपारी 12 वाजता खरातला नाशिकच्या कोर्टामध्ये हजर करणार. नाशिकच्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील 8 कर्मचारी निलंबित. महिलांचं लैंगिक शोषण, धर्मांतरास दबाव टाकल्याचा आरोप तर फरार संशयित महिला आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. पंढरपूर शहरात अज्ञाताकडून तरुणीवर ऍसिड हल्ला. पेट्रोल पंपाजवळील घटना. तरुणीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास नकार नाही, मात्र गुन्हे मागे घेता येत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. तर सरसकट गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, जरांगेंचा सरकारला इशारा. 2029 ची लोकसभा निवडणूक. महिला आरक्षणासह सुधारणा विधेयक मंजुरीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढे यावं. पंतप्रधान मोदी यांचं पत्राद्वारे आवाहन. तर 16 एप्रिलपासून संसदेचं विशेष अधिवेशन होणार. महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा. 43.1 तापमानासह अकोला ठरला सर्वाधिक हाय जिल्हा. ठाण्यातही पारा 40 अंशांवर. विदर्भात 3 दिवसात पारा 5 अंशांनी वाढला.